सर, काल ना गुजरातमध्ये एक दुःखद घटना घडली. विमान क्रॅश बद्दल तर तुम्ही ऐकलंच आहे, पण त्यात ना दोन शब्द खूप कानावरती येत आहेत की एक तर मे डे आणि दुसरा ब्लॅक बॉक्स. म्हणजे या गोष्टींशी काय संबंध आहे? बघा, मे डे आणि ब्लॅक बॉक्स या दोन्ही ज्या काही कन्सेप्ट म्हणा किंवा दोन्ही जे इन्स्ट्रुमेंट आहे, हे जे सिव्हिल एव्हिएशन म्हणजे विमान वाहतूक जे इमर्जन्सी जे सिच्युएशन आहे त्या संदर्भात वापरल्या जाते. पहिल्यांदा आपण बघू मे डे. मे डे हा एक शब्द आहे जो फ्रेंच शब्द आहे. तर हा जेव्हा विमान एकदम क्रिटिकल सिच्युएशन मध्ये असते तेव्हा जो वैमानिक असतो, जो पायलट असतो, तो जे मागे प्रवासी बसलेले असतात त्यांना सूचित करण्यासाठी की तुम्ही अलर्ट राहा एक्स्ट्रीम लेवलमध्ये, तेव्हा हा शब्द वापरतात मे डे. आणि दुसरा जो सर्वात महत्वाचा तुम्ही प्रश्न विचारला, ब्लॅक बॉक्स, तो तर त्याला काय म्हणतात की एखादी अपघात झाल्यानंतर तो का बरं झाला, त्याचे कारण काय होते आणि तो अपघात होण्याच्या वेळी पायलट कुठल्या प्रकारचं इन्स्ट्रुमेंट वापरत होता किंवा काय कशा प्रकारे सिच्युएशन हँडल करत होता आणि काय फेल्युअर झालं याची सगळी माहिती त्या ब्लॅक बॉक्स मध्ये येते, जे विमानाच्या मागे लावलेलं असते. आतापर्यंत जेवढे काही विमान अपघात झाले त्या सर्वांच्या अपघाताचा कारणाचा स्रोत हा फक्त ब्लॅक बॉक्सच आहे. आणि आताच 2 मिनिटं आधी तो ब्लॅक बॉक्स हा मिळालेला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसामध्ये कळेल की नेमकी ही विमान दुर्घटना कशामुळे घडली. त्यामुळे मे डे वापरला जातो इमर्जन्सी कॉलसाठी आणि ब्लॅक बॉक्स वापरला जातो कशासाठी, तर अपघात का बरं झाला त्याची कारण शोधण्यासाठी. ओके.